शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता संध्याकाळी तसे 4 वाजायलाच आलेत आणि समीक्षा गेली होती RT ऑफिसला. परत हेल्पाटे आपले काही संपत नाहीत. RT ऑफिस आणि हे आपण एकदा तुम्ही जसं कोर्टाची दवाखान्याची पायरी चढली तसं RTOची पायरी चढली की कायमस्वरूपी चढावीच लागते. तर आणि बाहेर तर पाऊस पडत होता. समीक्षा भिजून आली आणि आता जेवायला बसलो. समीक्षाने सगळी वालाची भाजी बनवली आहे, मस्त इकडे डाळ भात आहे, चपाती आहे, सोबत वडापाव पण आणलाय तिने. तर चला या आपण खाऊ. तर या मंडळी इकडे जेवायला, काल पण जेवतानाचा व्हिडिओ होता. आज जेवायला या इकडे. मस्त की समीक्षाने बोंबील आणलेत, बांगडे आणलेत, कारण आता झालं आता नवरात्र चालू होईल सोमवारपासून. तर आज मच्छी आणली बोललो तुला या जेवायला. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय चाललंय सध्या? काय करताय? आता सध्या पितृपक्ष चालू आहे आणि आता अर्थातच नवरात्रीचे वेध लागलेत आपल्या सगळ्यांना. आता थोड्याच दिवसात म्हणजे सोमवारी 22 तारखेला घटस्थापना आहे आणि आपल्या सगळ्यांना जर पाऊस नसला तर किमान 10 वाजेपर्यंत सगळ्यांना गरबा खेळायला भेटेल. कारण मला वाटतं अजूनपर्यंत त्यांनी वेळेची मर्यादा 10च ठेवलेली आहे, अजून काय पुढे वाढवलेली दिसत नाही आहे. बघूया आता काय करते पोलीस प्रशासन, शासन याच्यावर काही निर्णय घेते. गट्टू आलेला आहे क्लासवर, तो का पाठनं कसा बघतोय. गट्टू से हाय, से हाय. आवाज नाही येतोय तुझा आवाज येणार यातनं. तर आवाज येत नाही म्हणजे त्याला वाटलं मी हेडफोन घातलेत ना, तर त्याला वाटलं आवाज नाही येणार की काय. तर काय चाललंय मंडळी? काय विशेष? काय करताय? मग पाऊस पडतोय की नाही? हा ॲक्च्युली परतीचा पाऊस म्हणावा की पावसाळ्यातला पाऊस म्हणावा काही खरं नाही. कारण काल ना इकडे आपलं मराठवाडा, जळगाव वगैरे साईडला ना भरपूर पाऊस पडला. आष्टी, पाटोदा, अहिल्यानगर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि खूप आतोड्यात नुकसान देखील केलेलं आहे. काल बातम्यांना बघितलं आपण सर्वांनीच पाहिलं असेल आणि खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं. आता त्याचे पंचनामे होतील आणि मग तहसीलदार वगैरे त्याचे पंचनामे करतील आणि मग पुढे मग शेतकऱ्यांना मदत येईल. तोपर्यंत त्यात बराच वेळ जाईल. अर्थात आपण आपल्या चॅनलतर्फे एवढंच करू शकतो की शासनाला, प्रशासनाला दोन्ही विनंती करू शकतो की लवकरात लवकर पंचनामे करून त्यांच्यापर्यंत, त्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांची योग्य तो मदत पोहोचवा, जेणेकरून त्यांना त्याचा नुकसानीतनं वर येण्यास थोडंसं हातभार लागेल. असं आहे एकंदरीत. तर बघूया आता काय होतंय. बाकी काय चाललंय मंडळी? बाकी काय म्हणताय? विशेष काय नाही. माझं तर ऑफिसचं काम चाललंय मंडळी. सध्या दूध काय चालू केलं नव्हतं ॲक्च्युली. काय माहिती अहो चमक भरली इथे काय काय कळे ना. ती चमक निघायला काय मार्ग नव्हता. कालपर्यंत गोळ्या चालू होत्या, आज तर काय अजून तरी काय वाटत नाही, त्रास वाटत नाही आहे. तर आता बघूया हळूहळू आपल्याला पण आपला व्यवसाय चालू केला पाहिजे. कारण आता कस्टमर पण ओरडायला लागले तर कुठे आहे काय आहे. तर बघूया आता काय कसं काय होतं. कारण शेवटी व्यवसाय म्हणजे धंदा चालू नसेल तर हातात खेळतं चलन म्हणजे वर्किंग कॅपिटल असतं ते नसतं, हातामध्ये पैसे राहत नाहीत आणि मग बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचशा समस्यांना तुम्हाला म्हणजे आर्थिक विवंचना आली की मग बरेचसे प्रसंग, समस्या आपल्यासमोर तोंड करून वाचून उभे राहतात आणि मग असं वाटतं नाही काहीतरी काम केलेलं बरं, उद्योगधंदा चालू केलेला बरा. कसं आहे मंडळी, आता
आता आता मी कुणाची कुणाची बाजू घेत नाही की कुणाला दोषही लावत नाही आहे. आपल्या सगळ्यांचीच परिस्थिती सारखीच असते. आता शेतकऱ्यांच्या जीवनात अतिवृष्टी झाली, कमी वृष्टी झाली तरी त्यांना धोका असतोच. त्यांना बिचाऱ्यांना खूप धोका असतो, कारण ते लाखाचे पोशिंदे असतात. आणि त्याच्यानंतर मग सरकारी नोकरदारांची अवस्था आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ते सुखी आहेत, मी असं म्हणणं सुखीच आहेत ते, पण हां ठीक आहे, त्यांच्या या जीवनात काहीतरी विवंचना असतील. आणि तिसरं वर्ग म्हणजे आमच्यासारखा कष्टकरी कॉर्पोरेट लेवलला काम करणारा माणूस. फक्त सांगायला IT सेक्टर, नाहीतर आम्ही शेतातले कोलूचे बैलच आहोत एक प्रकारे. सांगायला आम्ही IT कंपनीत खुर्चीवर बसून दिवसभर काम करतो, त्यामुळे लोकांना वाटतं चला ITत काम आहे. नाहीतर पण शेवटी काय माहिती आहे काय, हिरून फिरून आमच्या शेतातल्या जे नांगराला झुंपलेले बैल असतात ना, त्यांच्यासारखीच परिस्थिती असते. अर्थात बैल पोळायला त्याला ओवाळलं जातं, तसं आम्हाला पण एक कधी आम्हाला हॅपी बर्थडे म्हणलं जातं, हॅपी वर्क ॲनिव्हर्सरी म्हटलं जातं. आणि साधारणतः अप्रायझलच्या नावाखाली आमची बोळवण केली जाते. या सगळ्या व्यथा आहेत मनातल्या. असं मंडळी चालायचंच, काय करणार. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी गमती जमती असतातच. मग काय करताय बाकी मंडळी, तुम्ही निवांत बसलात, निवांत बसला आहात का? बोलतो तुमच्याशी नंतर थोड्या वेळाने. तर मंडळी आता जेवण वगैरे बसलो आहे, ऑफिस वगैरे काम झालं आणि आता बसलो असं बाहेर. आज काय पाऊस नाही, दिवसभर पाऊस नव्हता. ढगाळ वातावरण नक्कीच होतं, पण पाऊस नाही आला. आणि आता बसलो असं शांत. झालं दर्श पण जेवले, आता झोपायची तयारी. तर चला मंडळी, आता काही जास्त बोलत नाही, व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.